माहीन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्रेन टॉनिक चटणी। आता ही चटणी कशाची आहे ओळखा बरं। ही आहे जवसाची चटणी आणि ह्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहेत ही लाल मिरची पूड 1 चमचा आणि हे थोडंसं मीठ। चला तर मग कृती पाहूयात। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई तापल्यानंतर आपण हे सगळे जवस टाकणार आहोत ह्याच्यामध्ये। ह्या जवसाला भाजताना ना थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि कमी करूनच भाजायचा आहे, नाहीतर ते असे तडतडू लागलेत बघा। आता कसे भाजताना थोडेसे तडतडू लागले। आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवून मी हा गॅस बंद केलाय आणि थोडंसं काढून बघूया आपले जवस तयार आहेत की नाही। जवसाला थोडासा काळसर कलर आलेला आहे सुरुवातीपेक्षा। आणि आता आपण थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून काढून घेऊयात। ह्याला आपण आता मिक्सरमध्ये ॲड करूया आणि बारीक करून घेऊयात। हे जवस थोडंसं बारीक झालंय। आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि मिरची मिसळूया आणि नंतर मिक्सरमधून फिरवून घेऊयात। तयार आहे आपली ही ब्रेन टॉनिक चटणी। आता ह्याचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असते, त्यामुळे आपले ब्रेन डेव्हलप व्हायला किंवा लहान मुलांसाठी ब्रेन शार्प व्हायला मदत होते। त्यामुळे रोज 1 चमचा तरी खाण्यात आलीच पाहिजे। मोठ्या माणसांबरोबर लहानांना पण दिलीच पाहिजे। आणि ही चटणी चपाती बरोबर पोरांना द्या, म्हणजे त्यांचा ब्रेन शार्प हो। आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।